लातूर नवोदय विद्यालय प्रकरणाचं काळं सत्य अखेर उघडकीस आलं. अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल करून 2 आरोपींना अटक केली आहे. लातूरच्या नवोदय विद्यालयात 6वीत शिकणाऱ्या एका मुलीच्या दुर्दैवी प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. सुरुवातीला या मुलीने स्वतःहून हा टोकाचा निर्णय घेतला असं दाखवलं जात होतं. पण जेव्हा पोलिसांनी त्या रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, तेथील हजेरी रजिस्टर ताब्यात घेतले, तेव्हा त्यात जे सापडलं त्यावरून या प्रकरणाची दिशाच बदलली. सगळी दाबून टाकलेली माहिती उघड झाली. जेव्हा या 2 आरोपींना अटक झाली, त्या आरोपींनी जे सांगितलं ते पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. काल रात्री जेव्हा या मुलीची वैद्यकीय तपासणी केली होती, त्या डॉक्टरांना जे आढळलं ते अतिशय सुन्न करणार होतं. ज्यामुळे या प्रकरणाची दुसरी सगळ्यात भयानक बाजू समोर आली. जी दाबून टाकली होती हीच बाजू अखेर पोलिसांनी तपासात शोधली. गुन्हा दाखल झालाय, आरोपींना अटक झाली. आरोपी नेमकं काय म्हणाले की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला. संपूर्ण महाराष्ट्रातले पालक आता घाबरू लागले आहेत, कारण की नेमकं त्या रात्री काय झालं होतं ते अखेर सीसीटीव्ही फुटेज मधून समोर आलं. काय झालं होतं मग त्या रात्री, काय आलं त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये? ज्या 2 आरोपी महिलांना अटक केली त्यांनी नेमकं या मुलीला काय केलं होतं? खरंच या मुलीला मानसिक ताण आला होता की भलतच काहीतरी होतं? सगळी माहिती आता समोर आलेली आहे. त्या रात्रीचं सीसीटीव्ही फुटेज, हजेरी रजिस्टर आणि अटक केलेल्या 2 महिला, दाखल झालेला गुन्हा, या प्रकरणाचं आता सगळं बिंग फुटलं आहे. मग नेमकं या मुलीला हा निर्णय घेण्यासाठी कुणी भाग पाडलं? जे 2 आरोपी महिला आता सापडल्या त्यांना नेमकं काय शिक्षा होणार? या आरोपींनी या मुलीला नेमकं काय केलं ज्यामुळे मुलीने टोकाचा निर्णय घेतला? मुलीच्या आईने नेमकं माध्यमांसमोर कोणतं गुपित उघड केलं? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा आतापर्यंतचा अपडेट. संपूर्ण महाराष्ट्राला घाबरवणारी, संपूर्ण महाराष्ट्राचा थरकाप उडवणारी एक घटना लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील टाका या गावची. किरण कुमार पाटोळे यांची 12 वर्षाची मुलगी अनुष्का, जिचं नुकतंच जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश झाला होता. पण अचानक 4 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता किरण पाटोळे यांना शाळेतून फोन आला. किरण पाटोळे म्हणजे अनुष्काचे वडील. खरं तर ही घटना अतिशय धक्कादायक होती. या घटनेत आतापर्यंत काय झालं हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण आज जे या घटनेमध्ये घडलं, पोलिसांनी गुन्हा दाखल केला, आरोपींना अटक केली, डॉक्टरांनी नवी स्टेटमेंट दिलं, त्यामुळे या प्रकरणाचं सत्य बाहेर आलं आणि जे पाहून संपूर्ण महाराष्ट्रातले आई वडील घाबरले आहेत. 4 तारखेला अनुष्काच्या वडिलांना फोन आला होता. फोनवर बोललं गेलं, तुम्ही अनुष्काचे वडील बोलता का? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमची मुलगी दवाखान्यात आहे. शाळेतून फोन आला होता, डायरेक्ट सांगितलं तुमची मुलगी दवाखान्यात आहे, तुम्ही तातडीनं सिव्हिल हॉस्पिटलला या. आई वडील जीवाच्या आकांताने तिथे पोहोचले. पण तिथे गेल्यावर त्यांना जे पाहिलं ते पाहून त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख त्यांना होणार होतं. त्यांच्या मुलीने टोकाचा निर्णय घेतला, त्यामुळे त्यांच्या मुलीचं हे दुर्दैवी प्रकरण घडलं असं शाळा प्रशासनानं आई वडिलांना सुरुवातीला सांगितलं होतं. खरं तर हा टोकाचा निर्णय मुलीनं घेतला हे सगळ्यांना भासवलं जात होतं. पण खरं पोलिसांनी तपास जेव्हा सुरू केला, जेव्हा सीसीटीव्ही फुटेज, हजेरी रजिस्टर, जेव्हा गुन्हा दाखल झाला आणि जेव्हा आरोपींचे जबाब घेण्यात आले, तेव्हा जे उघडकीस येणार होतं त्याने संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसणार होता. त्यावेळेस शाळा प्रशासन म्हणत होतं हा केवळ अपघात आहे, तिने स्वतःहून केलंय. पण अनुष्काची आई हे मानायला तयार नव्हती, कारण की अनुष्काच्या आईला जे गुपित माहिती होतं, जे 2 दिवसाआधी तिचं आणि तिच्या मुलीचं बोलणं झालं होतं, ते कोणालाच माहिती नव्हतं. ते बोलणं काय होतं आई ते पुढे सांगणारच होती. पण इकडे पोलिसांचा तपास अतिशय वेगानं सुरू झाला होता. त्या रात्री नेमकं काय झालं होतं, ज्या दिवशी हा प्रकार घडला त्याच्या आदल्या रात्री, त्या दिवशी काय घडलं हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर येणार होतं. कुणी हे मुलीला करायला भाग पाडलं हे प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी पोलीस अगदी जोमानं काम करत होते. इकडे सीसीटीव्ही फुटेज, हजेरी रजिस्टर, येण्या जाण्याचे बुक तपासले जात होते आणि धक्कादायक गोष्टी उघड होणार होत्या, ज्यामधून 2 आरोपी समोर होणार होते. गुन्हा तर दाखल झालाच होता, पण 2 आरोपी अक्षरशः आता काय बोलणार होते, ज्याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. आणि अखेर ती वेळ आली होती की ज्यावेळी 4 ते 5 जानेवारी 2 दिवस लातूर शहर घटनेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलं होतं. जोपर्यंत दोषीला पकडलं जाणार नाही तोपर्यंत अंत्यविधी होणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. गांधी चौकात लोकांचा संताप दिसत होता. याच काळात अनुष्काच्या आईने माध्यमांसमोर येऊन 3 महत्त्वाचे खुलासे केले होते. इकडे आई माध्यमांशी बोलत होती, तिकडे पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपास होते. गुन्हा दाखल झाला होता, आरोपींना अटक झाली होती, सगळं समोर येणार होतं.
आई म्हणत होती की माझ्या बाळाने मला शुक्रवारी म्हणजे घटना होण्याच्या 2 दिवस आधी माझं आणि माझ्या बाळाचं बोलणं झालं होतं. त्यावेळेस ती आनंदी होती. तिने मला सांगितलं होतं 10 तारखेला येताना माझा आवडता खाऊ सोबत आण. जी मुलगी भविष्यात खाऊ आणायला सांगते, आनंदाने आईशी बोलते, ती अचानक असा निर्णय 2 दिवसात कसा घेऊ शकते, असा आईचा सवाल होता. आईचा सवाल अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यातून पाणी आणत होता. पण इकडे सीसीटीव्ही फुटेज हाती आलं होतं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणार होतं की या मुलीसोबत नेमकं काय घडलं, मुलीच्या अंगावर वेगळ्या खुणा कशा काय आल्या, 50 रुपयाच्या टॉवेलने मुलगीने असं कसं केलं, हे कसं शक्य आहे, हा पडलेला प्रश्न आता उलगडणार होता. ते 2 आरोपी नेमकं कोण होते, त्या 2 आरोपी महिलांनी नेमकं मुलीशी काय केलं होतं, त्यामुळे तो निर्णय घेतला. अखेर उघड होणार होतं. खरं प्रक्रियेला वेग आला जेव्हा पोलिसांनी गुन्हा दाखल केला, 2 आरोपींना अटक केली आणि अटक केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज हजेरी मधून सगळं समोर येणार होतं. इकडे आई पुन्हा पुन्हा सांगत होती तिने माझ्याकडे खाऊ मागितला तर ती असा निर्णय घेऊच शकत नाही. त्याचबरोबर आईने एक धक्कादायक खुलासा असाही केला की आम्हाला त्या दिवशी 9 वाजता फोन आला, पण घटना 7:30ला घडली. मधल्या 1.5 तासात म्हणजे 90 मिनिटात काय झालं याची कल्पनाच कुणाला नव्हती. अखेर सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते सगळं उघड होणार होतं. सीसीटीव्ही फुटेज आणि रजिस्टरमध्ये त्या रात्रीचं काय घडलं हे गुपित अखेर पोलिसांनी शोधून काढलं. पोलिसांनी छडा लावला, आरोपींना अटक झाली. मग ते आरोपी कोण होते, त्यांनी नेमकं काय केलं होतं, हे ऐकल्यानंतर सगळा महाराष्ट्राला तिसरा मोठा धक्का बसणार होता. कारण की आरोपी जर तुमच्या आमच्या शाळेत असतील तर खरंच कोणाची मुलं सुरक्षित नाही अशी भावना पालकांच्या मनात निर्माण झाली. पालकांचा संताप. आईचे आरोप पाहून पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार केलं. त्यांनी तांत्रिक पुरावे गोळा करायला सुरुवात केली. पोलिसांनी सगळ्यात आधी ई-साक्ष ॲपच्या मदतीनं घटनास्थळाचं चित्रीकरण केलं. त्यानंतर शाळेतील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले, कारण की पोलिसांना भीती होती की हे सीसीटीव्ही फुटेज नंतर डिलीट केले जाऊ शकतात किंवा तांत्रिक बिघाडाचं कारण देऊन हातातून जाऊ शकतात. त्यांनी तातडीनं शासकीय नियमानुसार फुटेज ताब्यात घेतले. हॉस्टेलचं हजेरी रजिस्टर जप्त केलं. या फुटेजचा आणि हजेरीपटाचा सखोल अभ्यास सुरू झाला. जेव्हा पोलिसांना काही विसंगती आढळल्या तेव्हा त्या रात्री हॉस्टेलमध्ये अनुष्कासोबत नेमकं काय वागणं झालं होतं हे आता समोर येऊ लागलं होतं. आणि याच नंतर ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडली ज्याने या प्रकरणाचा पत्ता चोपन केला. सीसीटीव्ही आणि रजिस्टर तपासले गेले. खरा पुरावा वैद्यकीय तपासात सापडला. जेव्हा डॉक्टरांनी या मुलीची वैद्यकीय तपासणी केली त्यानंतर त्यांनी जे सांगितलं त्यांनी प्रकरण फिरलं. डॉक्टर म्हणाले मुलीच्या शारीरिक विविध भागांवर खुणा आहेत आणि या खुणांचा अर्थ काय लावायचा यावर चर्चा सुरू असताना निष्पन्न झाले की अनुष्कावर ताण होता आणि हा दबाव अभ्यासामुळे नव्हता तर हॉस्टेलमधल्या एका विशिष्ट गोष्टीमुळे होता. मग ती गोष्ट कोणती होती की ज्यामुळे अनुष्कावर इतका ताण आला की तिने आयुष्याचा शेवटचा निर्णय घेतला. तपासात समोर आलं हा दबाव हॉस्टेलमधील काही महिला कर्मचाऱ्यांच्या वागणुकीमुळे होता. निवास व्यवस्थेतील पल्लवी कंसे आणि लता गायकवाड या महिलांनी किरकोळ कारणावरून अनुष्काचा छळ केला होता. तिला मारहाण करत धमकवले होते अशी माहिती सूत्रांकडून समोर आली. एका 12 वर्षाच्या चिमुकलीच्या मुलीवर इतका मानसिक तणाव वाढवला गेला की तिला दुसरा कुठलाच मार्ग सुचला नाही. पोलिसांनी या पुराव्यांच्या आधारे पल्लवी कंसे, लता गायकवाड यांना अटक केली आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेचे कलम 108, 115(2) आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल झाले आहे. आज या घटनेला काही दिवस उलटून गेले पण पोलिसांनी दिलेले ठोस आश्वासन FIR म्हणजेच गुन्हा दाखल केल्यानंतर टाका गावात अंत्यसंस्कार पार पडले गेले. सुरुवातीला गाव नातेवाईक या धक्क्यातून सावरले नाही. पोलिसांनी फास्ट ट्रॅक तपास सुरू केला असून न्यायालयाने या दोन्ही आरोपींना 9 जानेवारीपर्यंत ही त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे. आता या निमित्ताने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला. पोलीस चांगली कामगिरी करत आहे, आरोपींना गजाआड केला आहे, पण आता यांना नेमकं काय शिक्षा होणार, काय होणार हे आता त्या ठिकाणी स्पष्ट होणार. आता या घटनेवर तुमचं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.